अमरावतीमधील कोंडेश्वर वीटभट्टीच्या कारवाईवरून आता आरोप आणि प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागलेल्या आहेत। राणा दाम्पत्याच्या दबावामुळे कारवाई करण्यात आल्याचा काँग्रेसने आरोप केलाय। राणांनी वीटभट्टीची जमीन हडपण्याचा त्यांचा डाव असल्याचा आरोप आता यशोमती ठाकूर यांनी केलाय। तर जिल्हाधिकाऱ्यांना तुर्तास कारवाई न करण्याची विनंती देखील ठाकूर यांनी केली। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, अमरावतीमधील कोंडेश्वर वीटभट्टीच्या कारवाईवरून आता आरोप आणि प्रत्यारोप सुरू आहे। राणा दाम्पत्याच्या दबावामुळे कारवाई झाल्याचा काँग्रेसने आरोप केलाय। तर राणांचा वीटभट्टीची जमीन हडपण्याचा डाव असल्याचा दावा आणि आरोप यशोमती ठाकूरांनी केलाय। इथले जे माजी खासदार आणि आत्ताचे आमदार जे आहे त्यांची दादागिरी इथे चालते। त्या ठिकाणी सगळे जे काही वीटभट्ट्या आहे या आत्ता सीझन आहे त्यांना जर काढायचं असतं तर त्यांना नोटीस द्यायला पाहिजे होती, त्यांना विश्वासात घ्यायला पाहिजे होतं। काही व्यवस्था काही लोकांनी केलेली आहे, काही लोकांची करायची आहे, असं सगळ्यांचं मिळून त्या ठिकाणी डिसिजन घेता येतं। पण गरीब माणसाचं उद्ध्वस्त केलं, तिथे जमिनी हडप करायचा कार्यक्रम ज्या लोकांचा आहे त्यांचं याच्यामध्ये मोठं षडयंत्र आहे आणि गरिबाचं नुकसान ते करतायत। 10 कोटी रुपयाचा माल तुम्ही असं 20 तारखेपर्यंत हटवू शकत नाही, इट इज इम्पॉसिबल। हा सीझन जाऊ द्यावा लागेल आणि नंतर प्रशासनाला जे करायचं आहे ते त्यांनी करावे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।